50% ऐकत आलेला, तेव्हापासून फक्त आणि फक्त मीडियामध्ये आम्ही त्यांची भांडणं बघत आलेलो. तो अरे म्हणतो आणि हा कारे म्हणतो. आम्ही यांच्यासाठी नाही, हे आता आपण ठरवलं पाहिजे. ओबीसींनी आमच्या पोरांचे 3672 हॉस्टेल केले, अजूनपर्यंत आता स्वाधार योजना आली, आमच्या पोरांच्या हातात अजून पडली नाही. म्हणजे 36 आम्हाला हॉस्टेल मिळाले नाही. ओबीसींना 72 हॉस्टेल. यांच्या समृद्धीचा मार्ग 1 वर्षात होतो, पण आमच्या ओबीसीच्या पोराच्या हॉस्टेलसाठी त्यांना एक जागा मिळत नाही. हे शोकांतिका आहे. म्हणून ही जी सरकार, जी आपली माणसं ज्या पक्षात असतील ते त्यांना लखलाप, आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण ज्यांनी आमचं वाटोळं केलं, ज्या प्रस्थापित पक्षांनी, या प्रस्थापित पक्षाच्या विरोधात अण्णांनी आता बंड पुकारलेला आहे. आणि हे बंडच आहे, अण्णा हे बंडच आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये जी हुकुमशाही सुरू आहे, ओबीसी जात नियम जनगणनेचा जो एक मोठा विषय यांच्या समोर असताना ते त्यांनी केलं नाही. पण 30 दिवसात त्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, ब्राह्मण उपमुख्यमंत्र्यांनी 30 दिवसात रात्रीचे 12 वाजेपर्यंत अधिकाऱ्यांना वेटीस धरून कुणबी मराठीच्या नोंदी घेतल्या. हे म्हणजे त्यांच्यासाठी पायगड्या घालण्याचं काम करत आहे. आणि आम्ही ओबीसी इतक्या वर्षापासून ओरडत आहे. आमच्या पोराचा स्कॉलरशिपचा मुद्दा सुटत नाही, आमच्या पोरांचा हॉस्टेलचा मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. आमच्या पोरांचे जे काही किती प्रश्न आम्ही घेऊन त्यांच्यापर्यंत जातो, यांच्या कानामध्ये बोळे गेलेले आहेत. म्हणून याच्या कानामध्ये जे बोळे आता गेलेले आहेत ते काढण्याची जबाबदारी आता तुमची आणि माझी आहे. आणि प्रत्येक दिवस आता हा आमचा म्हणून, जसं सरांनी सांगितलं का नेतृत्व आमचं ओबीसीचं आम्हालाच घडवायचं आहे. आणि आमची सत्ता, न्यायाची सत्ता आम्हाला निर्माण करायची आहे. ती कधी होईल हा प्रश्न नंतर पाहू, परंतु सुरुवात ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ती सुरुवात झालेली आहे. आणि इथे बसलेल्या प्रत्येक ओबीसी माणसाचं, तो कुठल्या जातीतला हे महत्त्वाचं नाही, त्या प्रत्येक जातीतल्या माणसाचा तो मायक्रो ओबीसी जरी असेल तरी आता त्याची जबाबदारी आहे की त्यांनी आता अण्णाचं नेतृत्व स्वीकारून ओबीसी, म्हणजे आता तर म्हणा की तुम्ही कुठल्या पार्टीत आहे, तुम्ही म्हणाल की प्रस्थापिताच्या पार्टीत आम्ही आहोत, आम्हाला त्यांचं ऐकायला कशाला ऐकता तुम्ही? आता जर अण्णासारखं नेतृत्व आपल्याला लाभत असेल तर आता कुणाचं ऐकण्याची गरज नाही. आपल्याला आता कमांडर बनायचं आहे. भावकर साहेबांनी जी सुंदर भूमिका आपल्यासमोर मांडली, ती भूमिका घेऊन काम करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करा. नाही तर तुमच्या गळ्यात एखादी माळ त्यांनी टाकली की आम्ही त्यांचे, आणि मग त्यांचीच भाषा आम्ही बोलायला लागतो. त्यांची भाषा आता बोलणं सोडा. आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य घडवायचं आहे. आमच्या बेरोजगार युगाचा प्रश्न, कितीही गोष्टी करतात पण करत काहीच नाही. आता जर आपल्याला चांगले उपक्रम घेऊन लोकांसमोर जायचं असेल, सत्ता आमची, नेतृत्व आमचं, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. आणि अण्णासाहेब शेंडगे साहेबांचं जे नेतृत्व आहे ते खरंच आता आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे. कारण हे जेव्हापासून महाराष्ट्राचं सरकार आलं असेल उदयाला, तर एक मराठ्यानंतर एखादा कन्नमवार आमचा मुख्यमंत्री झाला. SC STचा तर आम्ही पाहिलाच नाही. ही या महाराष्ट्राचं चित्र आहे. म्हणून या हुकुमशाहीला, या मराठीशाहीला आपण आता गाडून टाकण्यासाठी ती भूमिका आपल्याला घ्यायची. कारण जेव्हा आपण बोलतो की गाडून टाकण्याची भूमिका आपण घेतो, ती भूमिका घेऊनच आता आपल्याला काम करावं लागणार आहे. बोलावं लागेल. जेवढे आक्रमकतेने ते बोलतात तेवढ्या आक्रमकतेने आपल्याला बोलावं लागेल. कारण ओबीसीचा बुलंद आवाज आता असं मिळमिळतून काही काम नाही. हो रे बातू आमचा, हो रे बातू आमचा बंद करा सगळं. जर तुम्हाला खरंच आवाज उठवायचा असेल तर तो असा त्यांच्यासारखा उठवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. आणि ओबीसी बहुजन पार्टीमध्ये, मी तर अजून पार्टीची सदस्य नाही पण होईल, पण प्रस्थापित त्याच्यामध्ये आपली माणसं असेल त्यांना करू द्या त्यांचं काम. ते आपल्या चांगल्या कामात सहभागी होत असेल तर आपला पाठिंबा देत असाल तर आपण ते समजून घेऊ. तसे भुजबळ साहेब आहे त्यांच्या याच्यामध्ये, पण जेव्हा जेव्हा भूमिका घेतात तेव्हा ती खंबीर भूमिका असते. अशा आमचे नेते असतील तर आम्ही समजून घेऊ. पण आमच्या समाजाचे नेते एवढ्या वर्षाचे, जे नेते काही बोलतच नाही, त्यांचं आम्ही नेतृत्व पत्करायचं की आमच्या ओबीसीच्या पोरांचं भविष्य घडवण्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य घडवण्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही काय काम करायचं ही भूमिका घेऊन आता पुढे जाऊया. एवढंच बोलते आणि थांबते. जय ओबीसी.